हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईक्ससाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. हा दिवस जो आहे तो होळीचा दिवस आहे. संध्याकाळी होळीची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. माझ्या दिवसाची सुरुवात लवकर झालेली आहे आणि किचनमध्ये तर लवकरच झालेली, कारण मला ना कमी वेळात डबा बनवायचा होता. कमीत कमी 7:30 पर्यंत मला डबा नाश्ता वगैरे करायचं होतं. कारण आज काम थोडंसं अंतरावरती होतं, तिकडचं घेतलेलं होतं त्या लोकांनी. त्यामुळे असं होतं की बाबा जायला यायला वेळ लागतो आणि थोडंसं लवकर सुरू करायचं होतं, कारण सध्या उन्हाचं हे वाढलेलं आहे. त्यामुळे दुपारी थोडंसं रेस्ट घेता येते ना ह्या हिशोबानं. म्हणून सकाळी उठले, अंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी, बाहेरचं अंगणाची साफसफाई वगैरे हे सगळं आवरून आज म्हणलं देवपूजा पण लगे हात करून घेऊया. म्हणजे कसं की इकडं कुकर होतंय, थोडंसं पीठ रेस्ट घेते तोपर्यंत ना देवपूजा होत्या. कारण पुन्हा कसं होतं की सकाळच्या टायमिंगला थोडंसं मला फ्रेश वाटतं देवपूजेला. आणि कोरा चहा घेतलेला आहे. जेव्हा रुटीन माझं सुरू होतं त्यावेळेला एकलकोंडापणा जाणवू नये म्हणून मग मोबाईलवरती काहीतरी लावणं किंवा टी व्हीला काहीतरी लावणं. मग सकाळ सकाळ तर आपण वेगळं काय बघू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी म्हणजे असं कथा वगैरे ऐकणं, चांगले पॉडकास्ट असतात ज्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी शेअर केल्या जातात असं, किंवा स्तोत्र मंत्र. इकडं मोबाईल ओपन केला सकाळी तर पहिलं जे आलं ना ते सगळं युद्धजन्य परिस्थिती. एवढं भयंकर आणि भीषण वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर. कारण का तर चुकाने खायचं पण नाही आणि खाऊ पण द्यायचं नाही, जगायचं पण नाही आणि जगू पण द्यायचं नाही. मला तर वाटतं की हे सगळं घमंडीपणाची लक्षणं आहेत. आणि ह्या घमंडीपणामध्येच दुसऱ्याला, जसं आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या तोंडाला जेव्हा आपण काळं फासायला जातो तेव्हा आपलं तोंड हात काळे होतात. तसंच आहे की दुसऱ्याचं कधीही वाटोळ करायला जाताना लक्षात ठेवा की आपलं ठरलेलं जास्त वाटोळ दुसऱ्याचं होत नसतं. पहिलं आपलं होतं मग दुसऱ्याचं होतं. तसं आता सुरू झालंय की माझं पण जाळायचं आणि तुझं पण जाळायचं. समोरच्याला वाटतं की मी त्यांचं केलं, पण त्याच्या आधी आपलं किती गेलं हे कोणालाच समजत नाही. असो, चला आता हे चालायचंच, कारण ह्या गोष्टी सगळीकडे आपण बघत आलेलो आहोत. मी आलेले आहे वरती आणि जेव्हा जाळ्या उघडल्या तर पहिला चिमण्या गेल्या, पण थोडंसं माझं लक्ष गेलं जाळीकडे. एवढ्या घाण झालेत म्हणतात. सध्या उन्हाळ्यामुळे धूळ तरी यायला लागली आणि आमच्याकडेला कंस्ट्रक्शन एरिया बऱ्यापैकी असल्यामुळे ना खूप धूळ. मी म्हणते घरात माती एवढी कुठून येते? दारं लावते, खिडक्या लावते, जर झाडू काढल्यानंतर जेव्हा झाडू बरोबर माती निघते ना तेव्हा कळते की घरामध्ये धूळ किती येत आहे. पुन्हा आणि इथं या बेडरूममध्ये यायचं म्हणजे मला फक्त आणि फक्त कपडेच बघावे लागतात. सकाळ सकाळी बघा, जवळजवळ 7चं टायमिंग असेल यावेळेला मी वरती आलेले होते ना, तर माझं पहिला काम सुरू झालेलं आहे बघा, घड्याळ घालायचं. ह्या दोघांचेच आहेत, हे घड्याळ घालायचं ठेवायचं. इथं आलं ना एक म्हणजे मशीन लावायचं आणि मला वाळत घालून आणलेलं जे आहे ना ते घड्या घालून ठेवायची. ही 2 कामं असतात. म्हटलं आता पुन्हा हे दुपारपर्यंत टाकणं किंवा जेव्हा मी कधी वरचं काम करते तेव्हापर्यंत ठेवण्यात अर्थ नाही. जेव्हाचं तेव्हाच केलेलं बरं असतं. त्यामुळे मग लगेचच तिथं थांबून घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये कमेंट हायलाईट झाली होती की सोना तू म्हणते 14 वर्ष, मी तर एवढी वर्ष झालं मला कोणीच घेऊन गेलेलं नाही फिरायला, मी फिरायलाच गेलेले नाही. आपण जे घर कोंबड्या झालेला आहोत ना ते याच्यामुळेच झालेलं आहोत. आणि वरनं आपल्याला म्हणायचं घर कोंबडी झाले, घर कोंबडी झाले, बाहेर जायला नको. मला तर तेच असतं की तुला घरातच बसायला पाहिजे. अरे पण तुम्ही बाहेर कुठे घेऊन जातच नाही आहे, तर आम्हाला कसं कळणार बाहेरचा पण आनंद, बाहेर काय चांगलं आहे काय वाईट आहे किंवा फिरण्यात काय आनंद आहे. कारण आम्ही गेलोच नाही कुठं. आमचं फक्त ते म्हणतात ना लाईफ, ते किचन, तो हॉल आणि जे काही आपलं मर्यादित एवढ्यातच आहे. कुठं आहे आमचं लाईफ? आणि वरनं मग हेच नवरे पुढे जाऊन म्हणतात. आता मला ऐकून घ्यावं लागतं, घरकोंबडी झाली आहे, तुला बाहेर यायला नको. पण आयुष्यामध्ये जेव्हा कधी आपण जात नाही बाहेर, जास्त फिरत नाही, काय नाही, तर त्याचा आनंद पण कळत नाही ना आपल्याला. म्हणजे दोन्हीकडून ढोल वाजवतात हे लोकं. असो, पण सांगणं एवढंच आहे, मी कधी-कधी भांडते. कारण स्वतः दिल्ली फिरून आलेले आहेत, गोवा फिरून आलेले आहेत, पुन्हा आपलं किट्टो गेलेली साऊथचा भाग तिकडे फिरून आले आहेत. कारण त्यांना कंपन्यां थ्रू मिळत होतं, त्यामुळे ते फुकटच जाऊन आलेले आहेत. आणि आम्हाला फुकट पण नाही आणि विकत पण नाही आहे. आणि आता आम्हाला बोललं जातं की घर कोंबडी आहे. असं चला आता काय म्हणतात तसं, कधी होईल तेव्हा योग आणि कधी नेईल तेव्हा फक्त वाट बघत बसायची. आणि हे सध्याचं जे काही वातावरण चाललं आहे ना यामुळे तर कुठं हिंडायला नको, फिरायला नको, जायला नको. घर भलं, आपण भलं पण असं वाटतं. आणि बाहेरची तर कंट्री अजिबात नको रे बाबा. सध्या तुम्ही बघताय ना काय काय सुरू आहे. असं आज पराठे बनवणार होते. आज फूड प्रोसेसरमध्ये मी एकदम सगळं मिक्स करून घेतलं. एवढं छान मिक्स झालं म्हणतात सारण ना. कोबीची भाजी मी साधी सिंपल आपली जेवणाबरोबर चपाती आणि भाजी या हिशोबानं बनवली. आणि पराठा जो आहे ना तो नाश्त्याला पण होईल आणि थोडासा डब्याला पण द्यायला होईल. ह्या हिशोबानं मी पीठ मळून घेतलेलं होतं.
एवढं मस्त त्या फूड प्रोसेसरमध्ये सगळे एकत्र टाकलं बघा तुम्ही. बटाटे टाकले होते, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं टाकलेलं होतं. कांदा त्यातच होता. त्यामुळे व्यवस्थित मिक्स झालं आणि जसं आपलं पुरण बनतं ना, पुरणाप्रमाणे ते एकजीव झाल्यामुळे पराठा एकदम छान झाला. फक्त एकच लक्षात ठेवा, की पराठा हा गरम-गरमच खाल्ला जातो. म्हणून विचार केला, की हा नाश्त्यालाच द्यायचा. त्या हिशोबाने बाकीच्या मी सगळ्या ज्या आहेत त्या चपात्या केल्या. पण ज्या दिवशी मी पराठा खायला देते ना, त्या दिवशी संध्याकाळी डब्यामध्ये एक-एक चपाती प्रत्येकजण रिटर्न आणतो. कारण का हेवीमध्ये येतं ना, जडमध्ये येतं ऑलरेडी सारण वगैरे आणि तो जाड असतो थोडासा आपला पराठा. मी पडली काय मग स्कूटी होती मी अशी चालली आणि ही आली इथून भडकल्या काय असते ते बरं पराठा खाऊन जा थांब. मला काय बोलली नाही तिथं जाऊ काय मला अरे पराठा खाऊन जा की. मग काय बोलता तुम्ही माय लेकर? कुणाच्या मग चपल्या तोडता आमच्या? असो, सागरात आलेला होता, थोडासा नाश्ता केला आणि तो गेला. आता मी काय खायचं म्हणते नाश्ता, मला काय वेगळंच व्हायला लागले बघा. आता चहा पिले, सकाळी कोरा चहा घेतला, त्याच्यानंतर दुधाचा जो काय आहे तो चहा घेतला आणि ते खाली तोंडाला नुसतं पाणी सुटायला लागले. असं ते थोडंसं असं मळमळणं म्हणतात ना, तसं मळमळल्यागत पण व्हायला लागलंय. तोंडाला पाणी पण सुटायला लागले. काय खाऊ पण वाटेना, मुळात म्हणजे खायची इच्छा होईना. असलं तर सगळं झालेलं आहे. असो, आईचा पण फोन आला होता. कालचा व्हिडिओ जो बघितला की बाबा किट्टोला ही झालेला, आईचा पण फोन आला होता. आता सागर आला होता विचारपूस करायला की बाबा काय झालं, कसं पडली, काय झालं. संदीपचा रात्री फोन आला. नुसतं काहीतरी यांना एवढंसं कळून बघावं, व्हिडिओमधूनच कळतं. तसं मी काय कोणाला फोन करणं सांगणं वगैरे या गोष्टी करत नाही. पण व्हिडिओमध्ये कसं की बऱ्याचशा गोष्टी शेअर करते तर झालं. यांच्या फोनवर फोन सुरू झालं. 9:30 वाजलेत, माझं पाय भरून आलं. त्यामुळे किट्टूला म्हटलं डॉगिंगच्या चपात्या तेवढ्या करून घे. त्यामुळे ती घ्यायला लागलेले. अजून देवपूजेचं तिथलं 2-3 समया वगैरे काढायच्यात. इकडं कोल्हापूरला आजची म्हणजे आज होळी करणार आहेत. जे होलिका दहन म्हणतो ना आपण, ते आज होणार आहे. त्यामुळे मग संध्याकाळी आणि पुरण पोळी मी संध्याकाळीच घालणार आहे. काय होतं की पोळी पण सध्या जास्त कोणी एवढं इंटरेस्ट देत नाही. किट्टो खाते आवडीनं. मग तुमच्या दादा ते पुढं तोंडापुढं आले की मग ते तोंड वाकडं करतात. एखादी खाल्ली खातात. आरू तर चपातीच मागतो. पुरणपोळी शक्यतो आरू नाही पसंत करत. किट्टो करते पण आरू नाही करत. माझा मिक्स असतं. म्हणजे असं हेच तर हे, तेच तर ते, असं काही नाही. काल ना व्हिडिओ आला नाही आहे, कारण भरपूर सारे जणी वाट बघितली असेल आणि मी कम्युनिटी पण टाकलेली नाही आहे. मी कम्युनिटी टाकणार नव्हते तर व्हिडिओच येणार होता काल. पण ना दुपारी काय झालं की थोडंसं असं काम वगैरे उरकून ना एडिटिंग करण्यासाठी मी ज्यावेळेला बसली, अचानक ना माझं शरीर असं पूर्ण भरून आल्यागत, एकदम असं जडपणा म्हणतात ना, डोळ्यावर जडपणा, डोक्यावर जडपणा, शरीरावर जडपणा, काय वेगळ्याच त्या फिलिंग होत्या. मला कळत नव्हतं की असं काय होतंय किंवा हे काय प्रकार आहे काय नाही. एकदम असं संपूर्ण शरीर जड झालं. मला वाटलं की बाबा हां, काम सगळं करून ज्यावेळेला तुम्ही एक रेस्ट घेता त्यावेळेला बॉडी अशी सुन्न पडलेली असते आणि त्याच्यानंतर मग हालचाल करताना तुम्हाला थोडंसं असं दुखणं जाणवतं, असं काहीतरी असेल. पण नाही, मी सकाळी माझं सगळं रुटीन केलं, सगळं आवरलं वगैरे. पण पुन्हा काय कोणाचं सगळे हाडं वगैरे, जसं मी मुंबईत आल्यानंतर जो मला पुन्हा त्रास होत होता ना, तसा सेम त्रास सगळं जे आहे त्या दिवशी व्हायला लागलं. म्हटलं ठीक आहे, अजून 1 तासभर आहे, 1 तास झोप काढूया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ टाकूया. आणि झोपले ते मला काहीही सुद्धा नव्हती. उठलेच नाही आहे, कारण 3 लाख व्हिडिओ जायचं राहू दे, कम्युनिटी पण टाकायला जाग आलेली. आणि डायरेक्टली मी ना 6-6:30ला ज्यावेळेला तुमच्या दादाचा फोन आला, येताना काय गौरे आणायचं, हे आणायचं, ते आणायचं, ते पण फोन करून करून कंटाळले. फोनसुद्धा मी उचलले नाहीत, न रिसीव केलेले नाही आहेत, बघितलं पण नाही आहे. कोणाचे फोन येऊन गेले, त्या दादाचे खूप मिस कॉल. शेवटी दुसऱ्या मोबाईलवर केल्यानंतर किट्टून उचलला, अभ्यास करत होती. आणि मग तिनं मला सांगितलं. मग तेव्हा मी उठले, बघते तर व्हिडिओ पण नाही, कम्युनिटी पण नाही. म्हटलं आता जाऊ दे. तुम्ही पण म्हटलं सणाच्या नादात असताल, बऱ्याच जणी पोळ्या करायचं, आवरायचं, ठीक आहे म्हटलं होऊ दे. पण ना एक वेगळाच प्रकारनं मला काल जाणवला की बाबा सकाळपासून मी ॲक्टिव्ह असते, सगळं काम करते, सगळं म्हणजे आवरते आणि अचानक पुन्हा शरीरामध्ये होणारा तो बदल जो आहे तो काय मला कळलेला नाही. आणि तुम्हाला सांगू, जेव्हा कधी मला वाटतं त्या दिवशी मी सगळ्याला सुट्ट्या मारून टाकते. मी पहिला मला स्वतःला प्राधान्य देते. असं चला, एनर्जी माझी स्वतःची वाढवायची का लो हो द्यायची हे माझ्या हातात असतं. कारण ज्यावेळेला मी लो फील करते स्वतःला, मी एक चांगली रेस्ट घेते, चांगली झोप काढते आणि पुन्हा माझ्यामध्ये तेवढीच ऊर्जा आणि तेवढीच एनर्जी येते. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण ना त्या गोष्टीला आपल्यावरती हावी होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे जे काय आपल्याला थकवा म्हणा किंवा आळस म्हणा, खूप साऱ्या गोष्टी ज्या काय असतील, होतील, दुखणं वगैरे, तर त्याच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या कामाला थोडंसं फोकस दिलं तर ते आपण विसरून जातो.
त्यातनं आजीसंग पण बोलणं झालेलं होतं. त्यातनं ती इवळत होती, रडत होती. कारण तिला मणक्याचं दुखणं जे आहे ते चालू झालेलं आहे. कारण तिनं काय केलं आगाऊपणा, हे आगाऊपणाच म्हणेन मी, कारण सांगितलेलं ऐकतच नसतात बघा. रिकामा वेळ असतो, मग काय करायचं? एक तर त्या नातवंडात नाही, म्हणजे आता परतवंड आहेत, पण ती आता झाली मोठी, म्हणजे पळायला लागली, हिंडायला लागली. ती थोडीच थांबणार आहेत एका जागी. त्यामुळं ती आता काय करते, मग रिकामा वेळ असतो काय करायचं? तर ती घरात पडलेल्या साड्या, कपडे वगैरे जुनं पाण्यात आपल्या पहिला बघा पूर्वी आजी लोक काय करायचे, सगळं ही करून वाकळा शिवायची. तसे ते वाकळा शिवायला बसल्या. बरं, आता आपलं शरीर तेवढं साथ देते का? तर नाही. मग ते वाकळा शिवून शिवून मणक्याला लोड आलाय, आता ते मणका दुखायला लागलाय, ते सहनशीलतेच्या बाहेर चालले. असा तर उद्योग आहे, काय सांगायचं. त्यामुळे तिचं ते ऐकून आणि थोडंसं ट्रेस आला, थोडंसं मन हे झालं. असो आज ना मी तुम्ही हे बघत असाल की काय करते, तर मखाना जो आहे ना, तो असं मीठ वगैरे टाकून, शेंगदाणा वगैरे थोडंसं टाकून तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतला. खूप छान लागतो बरं का. तुम्हाला जर कधी नाश्त्याला म्हणून सकाळी जर खायचं असेल तर त्या हिशोबाने सुद्धा खाऊ शकता. मी तसंच थोडंसं एक्स्ट्रा बनवून ठेवला. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेलं आहे, थोडंसं कांदा टाकलेला आहे, व्यवस्थित हे सगळं भाजून घेणार. त्याच्यामध्येच टाकलेलं आहे आणि इथे ना गावाकडून एक कॉल आलेला होता. त्या कॉलवरती बोलण्याच्या नादात शेंगदाणे जास्त टाकले, कारण मला गडबड झालेली सकाळी. दादा जाणार होते लवकर वेळेत आणि म्हणजे नाश्ता पण बनवायचा होता आणि जेवण पण बनवायचं होतं, त्यामुळे पडले एक्स्ट्रा शेंगदाणे. असं पुढे जाऊन दादाने सगळे काढून 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 खाल्लेलं आहे. आज ना मी बऱ्याच वेळेला आपण उपमा म्हणजे आता रवा असतो त्याचा बनवतो, पण जो सांजुऱ्याचा शिरा मी बनवते ना त्याचा आज मी उपीट बनवलेला आहे. हे बघा, हा मोठा येतो बरं का, हा रवा जो आहे तो मोठा येतो, तो पांढरा असतो आणि हा गव्हाचा मोठी कणी म्हणतात ना त्याला, आता काय म्हणून कसं सांगू, ज्याला दलिया म्हणून काहीतरी खाल्लं जातं बघा, बहुतेक तेच असावं, कारण मला माहीत नाही, पण आम्ही याला मोठा सांजुरा म्हणतो. म्हणजे आता प्रत्येकाची नावे वेगवेगळी असू शकतात. तर तो व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घेतला. अप्रतिम याचा सुद्धा उपमा होतो. याचे 2 पदार्थ, एक म्हणजे गोड शिरा तुम्ही पाहिलेला आहे की गूळ टाकून मी करते, जो कुकरला एकदम सगळं टाकून मी शिट्टी देते, एकदम मस्त अशी लापशी म्हणतात त्याला बघा, लापशी होते. आणि त्याचा तिखटसुद्धा होतो. आता जसं मी केलं आहे ना तसा जर केला तर तिखट, दोन्ही प्रकारे त्याचा नाश्ता म्हणजे उपयोगाचा येतो. माझ्याकडे होतं आणि तो शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायचा, कारण त्याला ना जाळी लगेच पकडली जाते. बाहेर जर तुम्ही डब्यात ठेवला तर तो जास्त दिवस राहणार नाही, कारण काय कोणास मी अनुभव घेतला आहे, त्याला जाळी लगेच पकडली जाते. आज ना मेथीची भाजी करणार आहे. इथं गडबड झाला होता त्यामुळे मी फोन ठेवला. तुम्हाला खरं सांगू, सध्या मी फोनवर बोलणं अक्षरशः एवढं कमी करून टाकलेलं आहे. मग ते कोणाचे फोन असू दे, कारण माझं ना काम व्यवस्थित होईना त्या फोनमुळे. काय असतं की समोरच्याला माहीत नसतं तुम्ही काय करतात, काय चालू आहे काय नाही. त्यावेळेला काय व्हायला लागलं की मी ज्यावेळेला फोनवर बोलत बोलत काम करायला लागली ना, माझं त्या फोनकडे पण ते काय म्हणते समोरचं त्याच्याकडे पण लक्ष नाही, आणि इकडं काम काय चालू आहे ते पण डोक्यात नस, असं सगळं होतं. त्यापेक्षा आपलं ते कॉलिंग बंद केलेलं बरं. त्यामुळे शक्यतो मी जास्त कॉल उचलणं किंवा जास्त बोलणं ह्या गोष्टीच टाळून दिलेल्या आहे. आणि एवढी एनर्जी लो फील होते ना बोलून बोलून बोलून. घरी एखाद्या आईचा फोन वगैरे आला तर आईसुद्धा ना मला तेवढं तिला एक सवय आहे, सकाळ किंवा संध्याकाळ 2 टाईम फोन करणार म्हणजे करणार. भले तुम्ही 5 मिनटं बोला नाही 10 मिनटं बोला, पण तिला तुमची हालाहवा सांगणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कधी भरपूर बोलायचं आहे, तिला भरपूर काय सांगायचं आहे किंवा गप्पा मारायच्या, त्यावेळेला मला पहिला विचारते, तुझ्या हातात काम आहे का गं, बोलू का? मग मी जेव्हा बोल म्हणेल तेव्हा बोलते. असं आहे आमच्या मायलेकींचं चालायचं. तुम्हाला एक खरं सांगू, तुमच्या आईसारखी काळजी तुमची कोणीच करू शकत नाही. म्हणजे मी जाणवलेलं आहे. एकही दिवस माझा फोन नाही लागला तर माझी आई सागरला फोन केल्याशिवाय राहत नाही, की आज तिचा फोन लागला नाही किंवा तिनं फोन उचलला नाही आहे. आणि सागर ज्या दिवशी फोन उचलत नाही त्या दिवशी ती मला फोनवर विचारते की बाबा सागर कुठं आहे, घरी आलता का? म्हणजे मी आता कडलं आहे त्यामुळे मला माहीत असतं ना, पण हे आईशिवाय कोणीही करू शकत नाही. कारण माझ्या संग एकही दिवस न बोलता राहू शकत नाही ती म्हणजे एकमेव आहे फक्त माझी जतची आई, जिला सकाळ किंवा संध्याकाळ एक टाईम फक्त तुमची हालाहवा कळणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी खरंच म्हणजे मनाला हे समजते. आता आजी बघा, तिचं वय झालं आहे आणि घरात कोणी नसतं तेवढं की बाबा फोनवर, पण आईकडे मोबाईल आहे, सगळं आहे. त्यामुळे ती पहिला लगेच चौकशी करणं, बोलणं, आमच्या तिघांची विचारपूस करणं हे करते. असो, इथं नाश्ता दिला काय नव्हतं, ते शेंगदाणं एवढं टाकलं, वाटाणा तेवढा टाकला, कांदा एवढा टाकला, ती काढून काढून खायचं. पैसा मस्त. कपडे घेतली कामावरची. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना सत्तांग नमस्कार. हा मुमार असणे खूप सारं प्रेम. जर कामावर चाललेलो आहे. तो डबा कसला आहे? डबा छान आहे. चहा पिला का नाही? प्या की, गरम करून आणू का?
नको घेतलं सगळं. घेतलं ते तेवढं आता पिशवीचं म्हणून. हां. बरं, आज ग्रहण लागलेलं आहे म्हणजे आता सकाळी 6 वाजल्यापासून ते सुतक का काय म्हणतात, आम्ही तर काय पाळलेलं नाही. पण जसं म्हणतात की बाबा तुमच्या जेवणामध्ये तुमच्या सगळ्यामध्ये तुळशीचं पान वगैरे टाकून ठेवणे, त्या गोष्टी मात्र जरूर करा. बाकी जे गरोदर असतात, जे वृद्ध असतात यांनाच पाळण्याची गरज आहे. आपण काय पाळलं न पाळलं काही नाही. शक्यतो मी तर कुठलं ग्रहण ना ते किटोच्या वेळेला नारायणच्या वेळेला सोडलं तर अजिबात पाळलेलं नाही आहे. हां, फक्त त्यावेळेला ना मी म्हणजे पाणी वगैरे पिते, पण शक्यतो खाणं वगैरे या गोष्टी नाही करायच्या. कारण जे काही जुन्या लोकांनी केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे ते काय असंच चुकीचं आहे किंवा ते फारच चुकीचं आहे असं नाही आहे बरं का. जे काय आपल्या जुन्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामागं कारणं आहेत. त्यामुळे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याही प्रत्येक गोष्टी आपण डावलू शकत नाही. फक्त जे गरोदर बायका जे पाळतात ते काय आपल्याला पाळायची गरज नाही. ठराविक गोष्टी आणि संध्याकाळी मी देवपूजा करणार. कारण संध्याकाळी मग अंघोळ वगैरे करायची आणि मग जेव्हा काही 7च्या पुढं काहीतरी होतं ना, त्यावेळेला मग देव मात्र पूजून घ्यायचे. ह्या ह्याच्यामध्ये ना तुम्हीसुद्धा तुमचे देव जे आहेत ते पूजून घ्या. चला, मी या व्हिडिओचा इथं सेंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.